सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भातची मोठी अपडेट येते आहे ती म्हणजे सातारा येथील तरुण भारत स्टेडियम परिसरामध्ये सध्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि धैर्यशील कदम आणि अभयसिंह जगताप या दोन उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे। मात्र खऱ्या अर्थानं सध्या स्ट्रॉंग रूम उघडून संपूर्ण ज्या मतपेट्या आहेत त्या एकत्र आणण्याचं काम सध्या सुरू आहे। काही वेळामध्ये पहिला निकाल अपेक्षित आहे। 5 टेबलवर सध्या ही मतमोजणी सुरू करण्यात आलेली आहे आणि सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मतमोजणीला सांगली येथे सुरुवात झालेली आहे। काही वेळामध्येच साधारणतः पहिला जो कल आहे तो आपल्या हाती येईल आणि तो आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोचवू। पण महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये धैर्यशील कदम आणि अभय जगताप या दोन महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे। मात्र तरी महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या कार्यकर्त्यांनी मोठे बॅनर सांगली आणि सातारामध्ये लावलेले पाहायला मिळत आहेत। विकास भोसले, यशवंत नगरी, सांगली।